शुभ सकाळ सर्वांना आणि नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मी तुमचा लाडका नितेश परब। बघा आमच्या घरी काय चाललंय सकाळी सकाळीच। हे बघा काय चाललंय। हॅलो सुषमा तर खिचडी बनव ना। मी नाही बनवलं, तूच बनव। अरे बनव, चांगला बनवते तू। अगं जा मम्मी, मी नाही बनवलं। अरे बनव ना, अरे खिचडी बनव, मी जेवण बनवते। खिचडी मी चांगलं करते, पुरं स्वयंपाक तुझ्याकडे शिकले मी। काय ना तू चांगला करते ना रे, कौश काय नाही चांगलं करत मी। सांग मम्मीला तूच बनव। बनव गं बाई बनव। त्याशी तो बोलला अम्मा चांगलं करते म्हणून। नाही तू बनवते चांगला कर। नाही मी नाही, तू जाऊन कर। तू खाली खिचडी कर, मी बनवते बाकीचं जेवण। बाकीचं काय आता, बाकीचं काय उरलं अजून। यार जा तू, काम कर एक नंबरची कर ना आता खिचडी। जा, मला अजून व्हिडिओ काढायचे त्याचे। तूच बनव खिचडी, तू चांगलं कर खिचडी। काय ला बनव ना। जा ना बनव तू, पाऊस दे। खिचडी बनव का आज तू? मी नाही बनवणार खिचडी। ए बनव गं बाई, मला भरायला आहे, तू बनव असं। आज तू बनव खिचडी। नाही तर जा तू। नाही मला होत नाही तर आज मी जाऊन झोपते आता। तू कर खिचडी बनवून का तू? मी नाही बनवणार आज खिचडी। मला भरायला आहे, तू बनव। तू चांगला करते, तू चांगला करते, तू बनव। तुझ्याकडे शिकले मी खिचडी। शिकले तर कर ना, करून दे। काय करून दे? करून दे, तुझ्या मुलाला पण आवडतं ते। विचार त्याला आवडतं का नाही। आवडते ना बाबू तुला? मग सांग मम्मीला। तू बोलला नाही अम्मा चांगलं करते खिचडी? नाही नाही, मम्मी चांगला करते, मम्मीला सांग। नितेश पण बोलला मम्मी खिचडी चांगलं करते। हो काय बोलते तुम्ही? मम्मी चांगलं करते ना खिचडी? गप गा कर, मम्मीची तब्येत बरोबर नाही, समजत नाही तुला? काम तुम्ही बोला, तुम्ही शेफ आहे ना? शेप आहे तर कायला तुला करता येत नाही काय? ये काय तर काम सांगितलं तर करायला नको। कामचोर करायला एक नंबर। हा कामचोरपणा जास्त। नाही नाही, मी नाही बनवणार, मी जाऊन झोपते आता। नितेश बनवणार। मला बरा नाही, मी जाऊन झोपते। चला झाला थोडा। का आता होत नाही का सगळं? करायचं ना जरा, करायला होत नाही काय? करायला नको तिला। तुम्ही त्याला भरवा या। भरवायचं का ते पण येत नाही तुला भरवता? म्हणजे सगळं मीच करू, तुम्ही काय करणार? सगळं काय करते? काय करते उठल्यापासून सांग मला तू? सकाळी उठून भांडते। फक्त सकाळी सकाळी फक्त भांडायचं काम करते। मी म्हणते कोण म्हणते? चहा काली चहा ठेवतो आता। काय नाही, चहा बनवून सगळा बसला जागा बनवून पोहा बरोबर चहा बसला जागा पाहिजे सगळा। चाय बनवा, हे बनवा। हा घरात बसून खायचं फक्त। हा जरा आईला मदत करायला नको काय? तुम्हाला पण देणार नाही। हा आई तर बसून खायला येते सगळं। तुम्हाला देणारच हातात काय ना, तुम्ही पण उचलून घ्या। चहा ठेवला नितेश, तू जाऊन खिचडी बनव। खिचडी बनव खाली। मी नाही बनवणार खिचडी। नाही बनवलं तर राहू दे, उपाशी झोपा। तुम्ही मस्त बनवता। अरे पण तू स्वतःच्या आईला मदत नाही करू शकत म्हणजे काय? ना मदत करत नाही। आणि घरी रोज हे असंच चालू असतंय। हे बघा पोहा खाते आता, त्यांनी तिला फक्त आता एवढंच सांगितलेलं की खिचडी बनवा। तर खिचडी बनवायला तिला लई त्रास व्हायला लागलाय फक्त खिचडी बनवायला। पोहा सोडलाय, तू खा जरा। ते मला कशा देते? सोडतो तो जरा। हा तर तू बरोबर भरवत नसशील। मग तुम्ही भरवा। मी कशाला भरू? मग भरव ना, भरवायला काय? भरवायला 15 कंटाळा। भरवली ना त्या डोशीत, खात नव्हतं, बघितले नाही? तू खा ना ते। मी खाल्ली ना। थोडं काय करते? मला पोट भरलंय, जरा खावा तुम्ही आता। आता खिचडी कर, समजलं ना? नको मग नाही 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 करायचं ना। चांगलं पातळ खिचडी बनव जा। मी नाही बनवणार। ए खा रे, फ्रिज कर एवढा। बघितलं दर सकाळीचं असं असतंय काय नाही काय। हे नित्या गोळ्या आलेत का रे? हो आलं गोळ्या, 10 पॅकेट आणलेत म्हणून सांगितलं नाही। त्या गोळ्या एक्सपायर तर नाही का? जाऊन आलो मी ते। नाही नाही नाही, ते तुम्ही गेला होतात ना त्या दिवशी, तर ते बोलले होते ना 10 गोळ्या एक्सपायर आहेत म्हणून, 10 पॅकेट। पण ते आता तुमच्यासाठी नवीन मागवलेत परत 10। बरं ते त्यांनी सांगितलं 2 वाजता या आणि घेऊन जावा आजच्या आज। बरं बरं मग आता घेऊन या जाऊन। थांबा, आगायला जाऊन येतो मी। अरे आगायला जाऊन येतो, थांबा जातो। हा माणूस हागाला मध्ये चाला जाऊ ना। मित्रांनो हे आमच्या घरी असंच चालत असतंय। तुमच्या पण घरी असंच चालत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ब्लॉग येईल ते ब्लॉग नक्की बघा तुम्ही। आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीची घ्या काळजी। जय महाराष्ट्र।